करेजमध्ये एक छोटंसं पात्र आहे, ते अगदी 2-3 सीनसाठी आहे. त्या पात्रासाठी ॲक्च्युली मला बोलवलं होतं. सो माझी मीटिंग त्या पात्रासाठी झाली होती, कारण का लीड म्हणून त्यांची नावं दीपिका पदुकोण, यामी गौतम, तापसी पन्नू अशी होती. तर त्यामुळे मला असं वाटलं खूप ऑनेस्टली की समजा जर दीपिका पदुकोण किंवा यामी गौतम, तापसी पन्नू ही मोठी नावं आहेत हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये, तर आपण त्या ह्याच्यामध्ये जर फिल्म चांगली आहे, फिल्मचा विषय चांगला आहे, तर आपण एक छोटासा रोल अगदीच करू शकतो. पण आमची मीटिंग झाली आणि मला माहिती नाही की उदय सरांना काय वाटलं असेल तर काय मला माहिती नाही, पण त्यांनी आमच्या दिग्दर्शकाला अंकुर काकतकर त्याला सांगितलं की तिची ऑडिशन राणी म्हणून होती. राणी हे मुख्य पात्राचं नाव आहे. आणि मला पण ते ॲक्च्युली खूप सरप्राईजिंग वाटलं की मला एका वेगळ्या रोलसाठी तिचं ऑडिशन याची झाली. तर मला अंकुरनी नंतर किंवा आमचा जो अजून एक प्रोड्युसर आहे सुशांत कुंडारे, बल्ब चमका नावाची त्याची एक ही आहे फर्म आहे, तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही ऑडिशन तिथल्या तिथे घेतली आणि आम्हाला असं वाटलं की तू ओके. ते खूप असं आपल्याला नशिबात असतं काही काही गोष्टी ते इतक्या. जरी तुला असं वाटलं तो नशिबाचा भाग आहे, तर नशिबाने कदाचित ही संधी तुझ्यावर आणली असेल, पण ती निभावणं, नॉट ओनली निभावणं, तर ती ॲप्रिशिएटेबल करणं हे शेवटी पाण्यात क्रेडिट नक्कीच आहे. पण आता 2 मुद्दे येतातच की ही राणी म्हणजे मला वाटतं राजा राणी शर्मा जे कॅरेक्टरचं नाव आहे, ती कथा काय आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी थोडक्यात? सगळ्यांना सांगायला आवडेल की हा ट्रू स्टोरीवर बेस्ड असलेला चित्रपट आहे. ही खरी घडलेली कथा आहे आणि त्यांचं नाव, ज्यांचं पात्र मी साकारते त्यांचं नाव आहे राजराणी शर्मा, ज्या अजूनही जिवंत आहेत आणि त्या आमच्याबरोबर सँडो डॉमिंगोला पण होत्या, वॉर्नर ब्रदर्सला पण होत्या. तर ती कथा अशी आहे की राजराणी शर्मा यांचा जो नवरा होता बॅक देन 1980s मधली गोष्ट आहे. सो ते दोघं प्रेमात पडले, पण हो नाही तो काळ दाखवलाय. आणि नंतर अर्थात पुढचाही काळ आहे, मी पटकन सांगते म्हणजे तुम्हाला कळताच येईल की जेव्हा ते दोघं प्रेमात पडले एकमेकांच्या, तर त्यांच्या नवऱ्याने त्यांना सांगितलं की माझी ऑलरेडी एक किडनीचा प्रॉब्लेम आहे. ओके. तर तू विचार कर की माझ्याशी लग्न करायचं की नाही, कारण मला माहिती नाही मी किती दिवस जगेल. पण त्या इतक्या प्रेमात होत्या की त्या म्हणाल्या की आपण संसार करूयात, बघूया. लग्नाच्या काही वर्षानंतर, फार वर्ष नाही पण लग्न झाल्यानंतर त्यांची दुसरी किडनी पण फेल झाली. सो आता तिकडनं तो प्रवास सुरू झाला की त्यांना त्याच्यासाठी एक चॅरिटी इव्हेंट घ्यायला लागला. त्याच्यासाठी त्यांनी षण्मुखानंद, तेव्हा तो हॉल होता मुंबईचा, तिथे जवळपास एक 3,000 तिकीट विकले त्या चॅरिटीसाठी, लार्जेस्ट थिएटर. कारण तो चॅरिटी इव्हेंट त्याच्यामधनं पैसे त्यांनी उत्पन्न केले, कारण तेव्हा किडनी ट्रान्सप्लांटच्या ट्रीटमेंटची कॉस्ट अतिशय होती आणि ती ट्रीटमेंट भारतात होणं शक्यच नव्हतं, ती अमेरिकेतच होणं शक्य होतं, कारण का तिथे ते होत होतं. सो बरं, त्याच्यात दुसरा मुद्दा असाही होता की तुम्ही फक्त ब्लड रिलेटेड ट्रान्सप्लांट करू शकता. म्हणजे आज जसं आपण किडनी डोनेट करतो किंवा आपले अवयव डोनेट करतो आणि त्याला तुम्ही ब्लड रिलेटेड असं याच्याशी काही संबंध नसतो, इतके आपण प्रोग्रेसिव्ह झालो. पण तेव्हा कंपल्सरी ब्लड रिलेटेड किंवा नात्यातला ज्यांचा ब्लड ग्रुप एक असेल अशी फक्त त्याच किडनीचा ट्रान्सप्लांट होऊ शकत होता. तर त्यांनी डॉलर्समध्ये तेव्हा किडनीचा खर्च सांगितला होता, कितीतरी डॉलर्स होते तेव्हा. ते त्यांना कुठेतरी कमवण्याचं त्यांचं ते टेन्शन. बरं, घरची परिस्थिती इतकी चांगली नाही की आपण एखादा किडनी ट्रान्सप्लांट अफोर्ड करू शकतो. तर इव्हेंच्युअली असं झालं की इतका तो काळ गेल्यानंतर त्यांच्यासाठी झटत असताना राजराणी शर्मा, त्यांच्या नवऱ्याचं नाव प्रदीप गेले, त्यांच्यासाठी झटत असताना अचानक तिकडचे डॉक्टर एकदा म्हणाले की नॉन ब्लड रिलेटेड ट्रान्सप्लांट पण पॉसिबल आहे, पण ते खूप रिस्की आहे. त्याच्यामध्ये किडनी जो देतो त्याचाही जीव जाऊ शकतो आणि जो ज्याला किडनी देतो त्याचाही जीव जाऊ शकतो. पण राजराणी शर्मा त्या म्हणाल्या की मी एकदाही विचार नाही केला आणि मी सरळ सरळ सांगितलं की मी माझ्या नवऱ्याला माझी किडनी देते. आता किडनी दिल्यानंतर, ते डोनेशन झाल्यानंतर त्यांचा नवरा आणि त्यांचा संसार जवळपास त्याच्यानंतर 25 वर्ष चालला. आणि ही ती बेसिक स्टोरी आहे. अर्थात आता प्रदीप सर नाही आहे, पण
राज राणी शर्मा अजूनही तितकीच हेल्दी लाईफस्टाईल एका किडनीवर जगताय. हो. सो हा खूप इन्स्पायरिंग प्रवास होता. आणि उदय देवस्करांचा याच्यात रोल असा की ते प्रदीप सरांचे खूप चांगले मित्र होते, डॉक्टर होते अमेरिकेत, आणि त्यांनी ह्या सगळ्या दरम्यान त्यांना खूप मदत केली. सो मला असं वाटतं उदय सरांचा पण खूप मोठेपण आहे की आपल्या आजूबाजूला इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात, पण एखादा चित्रपट या एका स्त्रीवर करायचा आहे. तर त्यांनी ते तसं ठरवलं आणि तशी ती गोष्ट लिहिली. अर्थात अंकुर काकतकर यांनी त्याच्यात खूप इम्प्रोव्हायझेशन केले, त्याला खूप एक चांगलं वळण दिलं त्या स्टोरीला. सो आपण म्हणू शकतो की करेच बघताना काही लोकांना ती एक खूप चांगली लव्ह स्टोरी वाटते, त्याला एक सामाजिक. सो मला त्यांचं पात्र करायला मिळणं मला ते खूप मोठं वाटलं ऍक्च्युली, कारण का मी राजराणी मॅमना म्हणजे आता आमचं रिलेशन खूप चांगलं आहे, पण मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटले होते तेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा त्यांच्या इतकी व्हायची होती तेव्हा मला यांच्यासारखं व्हायचं की म्हणजे खरंच. कारण आता मी मुद्दा मला असं वाटतं की प्रेम या गोष्टीची व्याख्या आत्ताच्या काळात खूप वेगळी आहे. पण खरं प्रेम म्हणजे पुढे मागे न बघता आपला जीव देऊन टाकायचा समोरच्याला, एक ही मला असं वाटतं की प्रेमाची खूप उत्तम गोष्ट आहे. ते माझ्यासाठी पण खूप इन्स्पायरिंग होतं. अगदीच म्हणजे जसं की प्रेमाचं फार उदत्त रूप आहेच आहे. म्हणजे मला ऐकताना तर जशी काही ही सावित्री आजी असंच एक फील आलं की तिने नवऱ्याचं प्राणच आणण्यासाठी जे काही कष्ट केले. राजराणींनी स्वतः इथून बघितली. हो, त्यांनी बघितली. त्यांनी बघितली आणि त्यांच्या बरेच नातेवाईकांनी पण बघितली. आता आणि खूप नाही सांगू शकत, पण राजराणी मॅम पण एका शॉटसाठी, एका छोट्या शॉटसाठी फिल्ममध्ये आहे. ओके. आणि अजूनही त्या बघताना त्यांची पर्सनॅलिटीज अशी आहे की त्यांनी हा जो स्ट्रगल होता ते कधी दुःख म्हणून समजून घेतलंच नाही. त्यांना असं वाटलं माझं या माणसावर प्रेम आहे, त्याच्यासाठी हे करणं भागच आहे. सो आणि त्यांचा ऍटिट्यूड अजूनही तसा, त्या खूप हसत खेळत सांगतात की आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही फूड स्टॅम्प्सवर जगलो. तर त्या खूप हसत खेळत सांगतात. तर जेव्हा त्यांनी ही फिल्म बघितली अर्थात त्यांना खूप भरून आलं आणि पहिल्यांदा असं वाटलं त्यांनी आमचं ऍक्च्युली रिलेशन त्याच्यानंतर खूप घट्ट झालं. पण त्यांच्या नातेवाईकांनी म्हणजे त्यांच्या ज्या बहिणी आहेत, त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्यांनी खूप मदत केली होती या सगळ्या काळात, त्यांनी फिल्म बघितली आणि ते सगळे खूप रडत होते. आणि त्यांना माहिती आहे, कारण त्यांनी माहिती आहे त्यांनी त्यांचा स्ट्रगल खूप जवळून बघितला. तर त्यांना ते कुठेतरी नॉस्टॅल्जिया झाला परत ते लोक, आणि खूप चांगल्या रिॲक्शन झाले. ऑनेस्टली सांगायचं तर रिअल लाईफ कॅरेक्टर प्ले करतात जे अजूनही आहे आणि ते आपली प्रतिकृती समोर बघतो तर ते फार चॅलेंजिंग सगळं होतं. आणि जसं मेघल भैयांनी त्या वास्तविक आधी सांगितलं, या सिनेमाचा जो एक त्या सिनेमाच्या आशयाशी जो एक फार मोठा ग्लोबल कनेक्ट आहेच आहे. पण आता पर्सनली तुझ्याशी आमच्या पुण्याचा एक वेगळा कनेक्ट आहे. या निमित्ताने मला थोडंसं असं बघायला लागेल की या टप्प्यापर्यंत येताना आणि तो पुण्यात तुझा करायचा प्रवास सुरू केला असेल, हा मधला जर्नी काय होता? खूप छान आहे. म्हणजे मला जरा कसा होता पेक्षा आता कसा राहणार आहे याच्यावर बोलूया, कारण का मला असं वाटत नाही अजून कुठे जितकं मला अचीव करायचं तिथपर्यंत मी पोहोचली आहे. पुण्याचा प्रवास उत्तमच. म्हणजे काय सांगणार, आत्तापर्यंतचे इंडस्ट्रीमधले काही वर्ष आहेत ते खूप उत्तम गेले. खरं तर मला माझा पहिला ब्रेक पुण्यात मिळाला होता. म्हणजे मी जिथे माझ्या प्रोड्युसर्सने मला बघितलं होतं, माझ्या दिग्दर्शकांच्या लेखक, तेव्हा माझी म्हणजे पहिली सिरियल होती पिंजरा, आणि त्याचे लेखक होते प्रवीण दर्डे, आणि त्याचे प्रोड्युसर्स होते राकेश सारंग, सुनीता सारंग. हे जे कॅम्प्स क्लब हे खूप मोठं नाव आहे सिरियल इंडस्ट्रीमधलं. तर त्यांनी मला खरंच ऍक्च्युली पुण्यात बघितलं आणि तिथल्या तिथे त्यांनी सिलेक्शन केलं होतं. तसं फिल्मी झालंय माझं सिलेक्शन तेव्हा पिंजराच्या काळात. पण अजूनही जरी बरंचसं काम ना मुंबईत होतं किंवा आता परदेशी व्हायला लागलंय बऱ्याच मराठी फिल्मचं काम. स्टोरीचा जर बॉन्ड असेल तर पुण्यात येतोच आम्ही. पण पुणे हे माझ्यासाठी खूप घरासारखं आहे. म्हणजे मुंबई ही कर्मभूमी आहे. जास्तीत जास्त काम तिकडे गेलंय मी. माझे बरेचसे वर्ष मुंबईत काम करण्यात घालवले. पुण्यात मी फक्त आपण रिलॅक्स होण्यासाठी ब्रेक लागतो सगळ्या चित्रपटांच्या मध्ये त्याच्यासाठी मी त्याच्याकडे या अनुषंगाने बघते. पण आता खूप काम पुण्यातही चालू झालंय. एका चित्रपटाचं शूटिंग मी पुण्यातही केलं मागच्या वेळेस.
सो पुण्याचा कनेक्ट खूप वेगळा आहे. बऱ्याचशा इव्हेंट्स वाईज आम्ही पुण्यात परफॉर्म करत असतो. बरोबर. तर ती ऑडियन्सची रिॲक्शन, ते जे लोक जसे फिरतात पुण्यातले, हो. ते खूप छान वाटतं, कारण का आपली माणसं फार कमी कौतुक Yes, करतात. yes, yes.